BHMS पूर्ण केलेल्या डॉक्टरांना CCMP कोर्सनंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने परभणी जिल्ह्यात गुरुवारी 6 ऑगस्टपासून 24 तासांच्या संपाचे आवाहन केले आहे। IMA परभणी शाखेने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत खासगी रुग्णालय आणि दवाखान्यांतील वैद्यकीय सेवा बंद ठेवल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। या संदर्भात डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मॉडर्न फार्माकोलॉजीच्या या नोंदणीमुळे वैद्यकीय क्षेत्राची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि रुग्ण सुरक्षा धोक्यात येऊ शकते असा दावा केलाय। वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाकडून सकारात्मक निर्णय न आल्यामुळे हा संप पुकारण्यात आला असून ही प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तातडीने थांबवण्याची मागणी IMAच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। ॲलोपॅथी वर्सेस होमिओपॅथी अशा प्रकारचा हा संघर्ष आहे आणि हा आमचा जो आजचा संप आहे हा सरळ रुग्णहिताच्या दृष्टीनंच आहे, कारण लोकजागृती करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आपल्या माध्यमातून। कारण 4 वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही शिक्षण घेतलं त्याच अभ्यासक्रमातून आपण उपचार करावे असं अपेक्षित असतं। पण शासनाने हे नवीन धोरण काढलं की एका प्रकारचा अभ्यासक्रम घ्यायचा आणि 6 महिने कुठलं तरी आमच्या ॲलोपॅथीचं शिक्षण देऊन त्याला आमच्या बरोबरीनं काम करू द्यायचं। याला आमचा तीव्र निषेध आहे आमचा, आणि त्याचा विरोध म्हणून आम्ही आजचा संप पुकारला। आणि आज जर शासनाने यावर काही तोडगा नाही काढला तर ही इमर्जन्सी सेवा अशाच कायम बंद राहते आणि त्याचा परिणाम मग हळूहळू समाजात दिसायला लागेल। तर आपल्या माध्यमातून आपणही जागृती करावं की हा संघर्ष रुग्णाशी नसून शासनाच्या धोरणाशी आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन जे MBBS आणि MBBSच्या वरच्या डिग्री असणाऱ्या डॉक्टरांनी काल एक महाराष्ट्रभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं। 24 तासाचा अल्टिमेटम, एपडी सेवा बंद करून ही शासनाचा जो सध्या घाट आहे, BHMSच्या डॉक्टरांना एक 6 ते 1 वर्षाचा ब्रिज कोर्स, छोटासा कोर्स करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस अलाउड करणे आणि जनसामान्याच्या आरोग्याशी खेळणे याचा आमचा 2012पासून विरोध आहे। त्याची कोर्टात केस पेंडिंग आहे, तरी पण शासनाने BHMSच्या विद्यार्थ्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस अलाउड केली आणि तशी रजिस्ट्रेशन द्यायला सुरुवात केली। तर त्या विरोधामध्ये काल महाराष्ट्रभर, हे फक्त आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचाच प्रॉब्लेम आहे, बाकी आपल्या देशामध्ये दुसरीकडे कुठेही नाही। काल 24 तास बंद सर्व महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर ठेवला होता। आज जर यावर तोडगा निघाला नाही तर आज सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही पूर्ण इमर्जन्सी सेवा बंद केलेल्या आहेत महाराष्ट्रभर। त्यात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस सगळे, माड आलं, सेंट्रल माड आलं आणि IMAचे सर्व सदस्य आहेत। जर आज तोडगा निघाला नाही तर हा संप असाच पुढे चालू राहील आणि जर काही रुग्णांच्या आरोग्यावर याचा परिणाम झाला, दुष्परिणाम झाला, ही सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील, कारण की शासनाबरोबर आम्ही मागच्या 14 वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहोत। आणि आम्हाला एक साधं सरळ गणित जर सामान्य लोकांना सांगायचं झालं तर याचा अर्थ काय होतो? CCMP कोर्स म्हणजे की बाबा 2 महिने टॅक्सी ड्रायव्हरला कोर्स करून देऊन विमान चालवायला देणे, हा साधा सरळ प्रकार आहे। म्हणजे तुम्हाला एक 2 महिन्याचा कोर्स करायचा आणि ॲलोपॅथीचे औषध प्रिस्क्राईब करायचा अधिकार द्यायचा, याच्यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होणार आहे, हा एक मुद्दा। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही आमच्या अस्तित्वाची लढाई हा लढत आहोत। जर तुम्ही BHMS आणि MBBSला एकत्र करत असाल तर मग MBBSच्या विद्यार्थ्यांनी एवढी मेहनत करून MBBS एवढे मार्क घेऊन दर वर्षाला सुसाईड करून पोरांनी जर MBBS करून त्याचा फायदा काय होईल? मग तुम्ही विनाकारण MBBSचे विद्यार्थी एवढे वाढवू नका। आणि शासनाचं एक धोरण आहे की बाबा ग्रामीण भागामध्ये सेवा द्यायची सामान्य जनतेला, तर MBBSचे विद्यार्थी आहेत ना तेवढे सध्या प्रत्येक ठिकाणी मेडिकल कॉलेजेस तेवढे झालेले, तुम्हाला बाकीच्या लोकांना क्रॉसपॅथी अलाउड करायची काही गरज नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जनतेमध्ये सगळ्यांना कळलं पाहिजे की हा CCMP कोर्स म्हणजे आहे काय नेमकं। BHMSची डिग्री झाल्यानंतर CCMP म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी। फार्मॅकॉलॉजी हा पूर्ण MBBSच्या अभ्यासक्रमातला 1 वर्षातला एक विषय आहे आणि या फार्मॅकॉलॉजी विषयामध्ये फक्त औषधशास्त्र म्हणजे औषधांची माहिती असते। औषधांची फक्त नावं आणि त्याचे वापर हा फक्त माहिती असून चालत नाही, हा वापर कसा करायचा, त्याचे होणारे दुष्परिणाम काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे हा 4.5 वर्षात असतो। आणि त्यातला जो एक विषय आहे तो MBBSला सुद्धा 1 वर्षभर शिकावा लागतो। तो एक विषय
आपलं सरकारचं म्हणणं असं आहे की ज्याचं याबद्दल काहीही नॉलेज नाही ज्यांना, त्यांनी हा फक्त 2 महिन्यामध्ये शिकावा आणि MBBS असल्यासारखा सगळ्या रुग्णांचं त्यांनी उपचार करावा. आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जो त्रास होणार आहे हा सामान्य जनतेला होणार आहे, यासाठी की ज्या औषधाबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, अपूर्ण माहितीच्या आधारावर जेव्हा हे रुग्णांचे उपचार होतील ते अतिशय त्याचे वाईट दुष्परिणाम हे भविष्यकाळामध्ये होणार आहेत. आणि आमचा विरोध हा फक्त सामान्य जनतेची होणारी हेळसांड या गोष्टीसाठी हा लढा आहे, हा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे. मागच्या वर्षीसुद्धा आणि मागच्या 2 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारातून चर्चेतनं सुद्धा आणि न्यायिक प्रक्रियेतून सुद्धा ही आंदोलन ही मागणी आम्ही मांडत आहोत. परंतु सरकार कुठल्याही प्रकारे या आमच्या ज्या मागण्याकडे लक्ष करत नाही आहे. आणि आता हे जे शेवटचं आपण हे म्हणू उपाय म्हणू की आपल्याला ह्या इमर्जन्सी सेवासुद्धा उद्या जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ही इमर्जन्सी सेवासुद्धा आपल्याला बंद करावी लागेल. ॲलोपॅथीमध्ये आपल्या जे काही औषधं आपल्याला लिहिण्यासाठी, आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला 4.5 वर्षाचा कोर्स करून आणि नंतर 1 वर्षाची इंटर्नशिप करून आणि पुढे ते MD करून हे ॲलोपॅथी डॉक्टर आपली प्रॅक्टिस करत असतात. आणि सध्या जो शासनानं, महाराष्ट्र शासनानं फक्त महाराष्ट्र शासन हे केवळ एक राज्य आहे भारतातलं की असा हा नियम लागू करते की होमिओपॅथी जी एक वेगळ्या प्रकारची पॅथी आहे त्या पॅथीला एक वर्षाचा ब्रिज कोर्स देऊन त्याच्यामध्ये काहीतरी सॅटर्डे संडे असे क्लासेस घेऊन हा कोर्स करून त्यांना इक्विव्हॅलंट टू ॲलोपॅथी ज्यांना उद्या हे ड्रग्ज देण्यासाठी, इंजेक्शन देण्यासाठी परवानगी देते. या निर्णयामुळं फार ग्रामीण भागातल्या रुग्णावरती अतिशय गंभीर परिणाम होणार. सर्व गोष्टींना शासन 100% जबाबदार राहील याची सर्व पूर्वकल्पना आपण शासन दरबारी आपण आज जिल्हाधिकाऱ्यामार्फत आपण निवेदनसुद्धा आज दिलेलं आहे. आणि राज्य पातळीवरचा हा निर्णय आहे. सर्व जिल्ह्याभरातून, सर्व राज्यभरातून ह्या गोष्टी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट.